नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वप्रथम सर्वांना जय श्री कृष्ण, राधे राधे. स्पर्धेच्या जगात टिकून राहायचं असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे. आजचं जग हे स्पर्धेचं जग आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रचंड स्पर्धा आहे. नोकरी असो, व्यवसाय असो, शेती असो, कला असो किंवा क्रीडा, यश त्यालाच मिळतं जो स्वतःला सतत घडवत राहतो. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे केवळ शाळेतील किंवा महाविद्यालयातील पदवी नव्हे. शिक्षण म्हणजे विचार करण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्याची ताकद, बदल स्वीकारण्याची तयारी आणि सतत नवीन गोष्टी शिकण्याची वृत्ती. पदवी हातात असणं ही एक सुरुवात असते, पण आयुष्यभर शिकत राहणं ही खरी यशाची गुरुकिल्ली आहे. पूर्वीच्या काळात कमी शिक्षण घेऊनही लोकांना रोजगार मिळत असे. आज परिस्थिती बदललेली आहे. एका छोट्याशा नोकरीसाठी हजारो अर्ज येतात. मुलाखतीत फक्त गुणपत्रिका पाहिली जाते नाही, तर संवाद कौशल्य, आत्मविश्वास, संगणकाचे ज्ञान, नवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि समस्या सोडवण्याची क्षमता यांचाही विचार केला जातो. कल्पना करा, दोन व्यक्ती एका नोकरीसाठी मुलाखतीत गेल्या. दोघेही मेहनती आहेत, पण एकाने स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं आहे, नवीन कौशल्य शिकली आहेत, तर दुसऱ्या जुन्या ज्ञानावरच अवलंबून आहे. संधी कोणाला मिळेल? अर्थातच ज्याने स्वतःला काळानुसार बदलला आहे. शिक्षण माणसाला फक्त पैसा कमवायला शिकवत नाही, तर माणूस म्हणून जगायलाही शिकवतं. योग्य अयोग्य यातील फरक समजतो, समाजात आदर मिळतो, आत्मविश्वास वाढतो, संकटात मार्ग शोधण्याची क्षमता निर्माण होते. असंच एकदा एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा होता. घरची परिस्थिती अत्यंत कठीण होती. अनेकदा फी भरण्यासाठी पैसे नसत. तो दिवसा शेतात काम करायचा, रात्री अभ्यास करायचा. अनेकांनी त्याची थट्टा केली, इतका अभ्यास करून काय होणार? पण त्याने हार मानली नाही, शिक्षणावर विश्वास ठेवला. काही वर्षांनी त्याने स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आणि मोठ्या पदावर पोहोचला. आज त्याच लोकांना त्याचा अभिमान वाटतो. याउलट जर दुसरा मुलगा, त्याला अभ्यासाची किंमत वाटत नव्हती, उद्या पाहू, नंतर शिकू असं म्हणत वेळ घालवत राहिला आणि काही वर्षांनी त्याला जाणवलं की संधी हातातून निसटल्या आहेत. कारण स्पर्धेच्या जगात वेळ कोणाची वाट पाहत नाही. आज मोबाईल आपल्या हातात आहे, त्यातून आपण वेळ वाया घालवू शकतो किंवा नवीन कौशल्य शिकू शकतो. निर्णय हा आपला असतो. जो व्यक्ती काहीतरी नवीन शिकतो तो इतरांपेक्षा एक पाऊल पुढे जातो. जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, डिजिटल तंत्रज्ञान, ऑनलाईन व्यवसाय यांचा वेगाने विकास होत आहे. अनेक जुन्या नोकऱ्या बदलत आहेत. अशा वेळी जो शिक्षण थांबवतो तो मागे पडतो, जो शिकत राहतो तो पुढे जातो. शिक्षणामुळे आत्मविश्वास निर्माण होतो. एखाद्या सभेत बोलण्यासाठी हिंमत येते, मुलाखतीत स्वतःचं मत मांडता येतं, व्यवसायात योग्य निर्णय घेता येतात, शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक उत्पादन घेता येतं. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, चांगल्या लोकांकडून शिकणं, अनुभवातून शिकणं, चुका मान्य करून त्यातून सुधारणा करणं, वेळेचं महत्त्व समजून घेणं, हेही एक शिक्षणच आहे. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना केवळ गुणांसाठी नव्हे तर चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षण द्यावं. मुलांनीही शिक्षणाला ओझं न समजता संधी समजावं. कारण आज केलेला अभ्यास उद्याचं भविष्य घडवते. स्पर्धा कधी संपणार नाही, पण शिक्षण तुम्हाला त्या स्पर्धेत टिकून राहण्याची ताकद देईल, तुमची ओळख निर्माण करेल, तुमचं व्यक्तिमत्व घडेल, तुमचं भविष्य उज्ज्वल करेल. पैसा चोरीला जाऊ शकतो, संपत्ती नष्ट होऊ शकते, पण शिक्षण ही एक अशी संपत्ती आहे जी कोणीही चोरू शकत नाही. स्पर्धेच्या जगात टिकायचं असेल तर फक्त मेहनत पुरेशी नाही, योग्य शिक्षण, सातत्याने शिकण्याची तयारी आणि स्वतःला काळानुसार बदलण्याची वृत्ती आवश्यक आहे. तुमची परिस्थिती कितीही कठीण असो, तुमच्याकडे किती कमी साधनं असो, जर शिक्षणाची ज्योत तुमच्या मनात जिवंत असेल तर यशाचा मार्ग नक्कीच सापडतो. स्वप्न मोठं ठेवा, शिक्षणाला मित्र बनवा, मेहनतीला सवय बनवा आणि यशाला तुमची ओळख बनवून द्या. कारण शिक्षण हेच खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचं सर्वात मोठं सामर्थ्य आहे.